श्रावणाचा पहिला सोमवार आणि सकाळची सुरुवात महादेवाच्या दर्शनाने आणि मनापासून केलेल्या प्रार्थनेने झाली. सकाळी सगळ्यात आधी मंदिरात गेले, महादेवाचं दर्शन केलं, पूजा केली, देवासमोर हात जोडले. त्यावेळी मनात मात्र स्वतःसाठी काही मागावंस वाटलंच नाही, कारण मनापासून एकच मागणं होतं, महादेवा माझ्या भावाला सुखी ठेव, त्याच्या आयुष्यात नेहमी आनंद आणि समाधान राहू दे. आणि ही पूजा करताना मनात एक वेगळी समाधान, आनंद होता. मंदिर हे खूप छान सजवलेलं होतं. मंदिर हे आमच्या सोसायटीमध्येच आहे, त्यामुळे ना खूप लांब जाण्याचं, पावसाचं काही टेन्शन नव्हतं. मंदिरात सकाळपासूनच घंटीचा आवाज, धूपदीपाचा आवाज पूर्ण बिल्डिंगमध्ये दरवळत होता. बाहेरून भरपूर भाविक येत होते आणि खूप गर्दी होती. त्यामुळे ना मंदिराची शोभा अजूनच वाढली होती. आणि देवासमोर पुढे मन मोकळं केलं आणि मनालाही वेगळं समाधान मिळालं. त्यानंतर मात्र घरी जायचं होतं. घरी महादेवाची पूजा करायची होती, तयारी करायची होती. त्यासाठी ना मग थोडंसं मुलांची मदत घेतली. मुलांनी आज खूप उत्साहाने पूजेत सहभाग घेतला होता. मुलांनाही मी जे करेल ते करायचं होतं आणि मुलंही मनापासून या गोष्टी करत होते. रोज मुलं एकटी जाऊन दर्शन करत होती, पाणी वाहत होती देवाला, पण आज मी त्यांच्यासोबत होते, त्यामुळे वेगळाच आनंद होता. राजूने खूप छान पूजा केली, दर्शन घेतलं. त्याला फक्त तिथं ठेवलेली नागोबाची मूर्ती पाहायची होती, नागोबा घ्यायचा होता. त्यासाठी एवढं मनापासून त्याचं दर्शन घेत होता. मंदिर असं छान प्रकारे सजवले. दर सोमवारी अशी मंदिराची पूजा केली जाते, सजवलं जातं. खूप छान हार असतो. 2-3 वेळा मंदिर स्वच्छ केलं जातं. आणि त्यानंतर मात्र घरी आलो. घरी आल्यावर पूजेची तयारी सुरू केली. पूजा मांडली, फुलांचं असं डेकोरेशन केलं आणि त्यामध्ये शक्य तेवढ्या मला जेवढं जमेल त्या पद्धतीनं मी पूजा करण्याचा प्रयत्न केला. त्यात मुलांनीही सहभाग नोंदवला आणि खूप समाधान वाटत होतं. पूजा, महादेवाचा अभिषेक, देवासमोर केलेली प्रार्थना, मुलांना अशा संस्कारामध्ये सहभाग करून घेताना मनात वेगळाच आनंद होता. कारण आपण त्यांना फक्त पूजा शिकवत नसतो, तर आपल्या परंपरा, श्रद्धा आणि पुढे नम्र होण्याची भावना शिकवत असतो. महादेवाचा अभिषेक झाला, पूजा झाली आणि शेवटी सगळ्यांना मिळून देवासमोर प्रार्थना केली. त्या क्षणात घरातलं वातावरणच बदलून गेलं होतं. अगरबत्तीचा सुगंध, देवघरातला दिवा, महादेवाची पूजा आणि मुलांच्या आवाजातील प्रार्थना. घर छोटंसं असलं तरी त्या क्षणी मनाला मात्र मंदिरासारखं समाधान मिळत होतं. श्रावण आपल्याला एकच शिकवतो, धावपळीच्या आयुष्यात काही क्षण देवासाठी आणि आपल्या माणसांसाठी राखून ठेवले की मन पुन्हा शांत होतं. आजचा हा पहिला श्रावणी सोमवार माझ्यासाठी म्हणून खास राहिला. महादेवाकडे एकच प्रार्थना, माझ्या कुटुंबावर आणि माझ्या भावावर सदैव कृपादृष्टी राहू दे. घरात सुख, शांती, आरोग्य आणि प्रेम कायम राहू दे. बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ह्या जर चॅनल तुम्ही नवीन असाल ना, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.